आणि आता सविस्तर बातमीपत्र। धाराशिवमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जिल्हा परिषद एबी फॉर्म वाटपावरनं सुरू असलेला गोंधळ आता चव्हाट्यावर आलाय। धाराशिवचे शिवसेना संपर्क प्रमुख राजन साळवी आणि युवा सेनेचे सदस्य अविनाश खापे यांच्यातील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होते। राजन साळवींनी धाराशिवमधील शिवसेनेची जिल्हा परिषद उमेदवारांचे एबी फॉर्म भाजप आमदार राणा पाटील आणि त्याचा मुलगा मल्हार पाटील यांच्याकडे सोपवल्याचा आरोप होतोय। साळवींनी शिवसेनेचे एबी फॉर्म भाजप आमदाराकडे का दिले असा सवाल युवा सेना सदस्य अविनाश खापेंनी विचारलाय। दरम्यान राजन साळवींनी एबी फॉर्म भाजप आमदाराकडे दिल्याची कबुली ऑडिओ क्लिपमध्ये दिली आहे। त्यामुळे शिवसेनेतील उमेदवारीचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय आणि ही व्हायरल ऑडिओ क्लिप एनडीटीव्ही मराठीच्या देखील हाती आलेली आहे। ऐकूया। हॅलो साहेब, साहेब एवढी लाज वाटायला लागली आम्हाला इथे शिवसैनिक घेताना। तुम्ही दिवसभर आमच्या सोबत बैठका झाल्या, तुमची रात्री पुन्हा राणा पाटलांसोबत बैठक झाली। राणा पाटलाचं पोरग शिवसेनेची बी फॉर्म आणून देते साहेब, लाज वाटते आम्हाला, लाज। हे दुर्दैव आमचं, हे दुर्दैव आहे साहेब आमचं। मलाही माहिती आहे तो विषय। नाही साहेब, तुम्ही संपर्क प्रमुख आहे तर सगळे निर्णय तुम्हीच घ्यायला पाहिजेत। ऐका, अख्ख्या धाराशिव मध्ये कळमचा जाऊ द्या विषय, धाराशिव मध्ये तुकाराम शिंदे नावाचा आपला कार्यकर्ता, त्याला फॉर्म मल्हार पाटील आणून देतो। अख्ख्या धाराशिव मध्ये फक्त 2 फॉर्म दिलेत, एडशीला आणि तुकाराम शिंदे म्हणजे ढोकीला, आणि कळममध्ये 2-3 दिलेत। साहेब आपले लोक अक्षरशः राजकारण सोडून देऊन घरात बसतील। विधानसभेच्या टायमाला शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून विधानसभा ही शिवसेनेला देण्यात आली, आणि असा काय 4-6 महिन्यात चमत्कार झाला की अख्खा शिवसेनेचा बाले किल्ला ढासळला आणि बीजेपीच्या हातात गेला आणि राणा पाटलाच्या हातात गेला। साहेब दुर्दैव, कार्यकर्ते कायम राजकारण सोडून जातील साहेब। बघा, अजित पिंगळे तिथे होते, लक्षात ठेवा। अजित पिंगळेकडे कुठली जबाबदारीच नाही हो। अजित पिंगळे राणा पाटलांचा माणूस आहे। विधान नाही, आता ते तुम्ही म्हणून म्हणतो 26 तारखेला येतात प्रताप नाईक साहेब, त्यांच्या समोर तुम्हाला बोलवतो, आपण नाही आमचं काय मत आहे साहेब, तुम्ही सगळे ऐका। आता मी तुम्हाला एकच उदाहरण देतो। इटकूर गटामधून पिंटू नगडेला आपला बी फॉर्म गेलाय, तिथून त्यांनी लगेच दुसरा बीजेपीचा फॉर्म भरला रामराजे जाधव नावाचा। म्हणजे मला काय म्हणायचंय, मग तिथं 2 फॉर्म द्यायला काय अडचण आहे तुम्हाला शिवसेनेचे? आपले फॉर्म राणा पाटलाच्या पोराच्या हातात जातात का ह्यासाठी साहेब? नाही, तसे नाही गेलेले ते। आपला अजित पिंगळे साहेब, आम्ही तुम्हाला जीव तोडून बोललो, सावंत साहेबांच्या हातात सूत्र दिली तर किमान होतं बरं। सावंत साहेबांची तुम्हाला रात्री काय गोष्टी बोललो साहेब, माझ्या बाबतीत मी काय सावंत साहेबांचा कार्यकर्ता नाही किंवा त्यांच्या आर्थिक लाभाचा मी ही नाही, किंवा मी त्यांच्याकडून 10 रुपयाचं काम घेतलं असं आहे बघ ना। मी मूळ शिवसेनेचा श्रीकांत साहेबांचा, शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे। ऐका ना, अजित पिंगळे विधानसभेचा उमेदवार होता, त्याच्या अधिपत्याखाली तिथलं झालेलं आहे विधानसभा असल्यामुळे। नाही उमेदवार होता म्हणजे काही विरोधी पक्षाचा नेता साहेब, पडलेला उमेदवार तो। त्याने 4 निवडणुका लढवल्या, 4ही निवडणुकांमध्ये 4ही मुंड्या चीज झालेला माणूस आहे। त्याच्या हातात तुम्ही सूत्र दिली आणि त्यानं राणा पाटलाच्या हातात दिली, तो प्युअर राणा पाटलाचा माणूस आहे। आमचं एकच म्हणणं आहे, सावंत साहेबांसोबत आमचं सौख्य काय, कारण ते असतील तर पक्ष वाढतो। हे तुम्हाला माहिती आहे ना, पण हे जरा बोला तिथे। नाही साहेब, तुम्ही काल फॉर्म द्यायचेच नव्हते, संपर्क प्रमुख तुम्ही, तरुण पालकमंत्री तर नव्हतेच। ऐका, अजित पिंगळे विधानसभेचा तिथला उमेदवार होता, अजित पिंगळे त्याच्याकडे होती सर्व, असा विषय होता साहेब। काय आता करायचं मला सांगा, अख्ख्या जिल्ह्यामध्ये आपले ऐका किती फॉर्म आहेत? अजित पिंगळे हा मी तुम्हाला 10-20 सांगतोय, राणा पाटलाचा माणूस आहे। मग जर अजित पिंगळेला निवडणुकीला विधानसभेचं तिकीट भेटलंय शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून, तर किमान इथं अर्ध्या तरी जागा द्यायला पाहिजे ना। मग हो, द्यायला पाहिजे, मलाही समजतंय ना, पण काही गोष्टी ठरल्यात विधानसभा। साहेब मी पण युवा सेना राष्ट्रीय कार्यकारी सदस्य, पण अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं आमच्या कार्यकर्ते ढसाढसा रडायला लागले साहेब। हो, मला जीव जाळला आम्ही लोक, गद्दार म्हणून अंगावर येतो, लोकांच्या अंगावर जाऊन आम्ही कामं केली सुरुवातीपासून। जर अशा निवडणुकीच्या वेळेस जर आमची वाद होत असेल तर साहेब, पक्षामध्ये लोकशाही राहिलेली नाही, हुकुमशाही चालू झाली, आणि हुकुमशाही राणा पाटलाच्या मेसेज गेला, राणा पाटलाच्या बळाला तुम्ही बळी पडलात साहेब। दरम्यान याआधी तिकीट वाटपावरनं धाराशिव, कळंब आणि तुळजापूर तालुक्यात शिवसेनेमध्ये असंतोष दिसून आला। अशातच ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं वाद अधिक चिघळलाय। या प्रकरणावर अविनाश खापे यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू असलेली पाहायला मिळते, आणि शिवसेनेमध्ये तिकीट वाटपावरून मोठा गोंधळ जो आहे तो कुठेतरी निर्माण झालेला पाहायला मिळतोय। या संदर्भातील एक क्लिप जी आहे ती सध्या सोशल मीडियावर जोरदार कुठेतरी व्हायरल होताना पाहायला मिळते। यामध्ये जर बघितलं तर एक शिवसेनेचा पदाधिकारी संपर्क प्रमुख राजन साळवी यांना बोलताना दिसतो, आणि अनेक गंभीर आरोप जे आहेत ते कुठेतरी यामधून केलेले पाहायला मिळतात। खरं जर बघितलं तर भाजपचे आमदार असलेले राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र असलेले मल्हार पाटील यांनीच कुठेतरी शिवसेनेची जे तिकीट आहे ती वाटल्याचा आरोप जो आहे तो कुठेतरी या क्लिपमधून करण्यात आला। ज्यांची ही क्लिप आहे, जे क्लिपमध्ये बोलतायत असं सांगितलं जातंय,
ते शिवसेनेचे राष्ट्रीय युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे पाटील आपल्यासोबत आहेत. त्या क्लिपमध्ये असा एक उल्लेख आहे की राजन साळवींची आणि राणा पाटलांची भेट झाली. नेमकं काय घडलं त्या भेटीमध्ये, काय ठरलं? त्या दिवशी दिवसभर राजन साळवी हे आमच्यासोबत होते, शिवसैनिकांसोबत. राजन साळवी साहेब आले म्हणजे त्यांनी बैठका कोणासोबत करायला पाहिजे, शिवसेनेच्या लोकांसोबत करायला पाहिजे. त्यांनी दिवसभर शिवसैनिकांसोबत बैठका केल्या आणि रात्रीची बैठक ही राणा जगजितसिंह पाटील यांच्या कुठंतरी तेरणा कॉलेज किंवा त्यांच्या घरी अशी केली असं समजलं आम्हाला. आणि तिथून त्यांनी सगळे फॉर्म त्यांच्या हवाली केले. असं आमचं स्पष्ट मत नाही, तर हे गंभीर आरोप नाही, तरी आमचं ही जी झालेली ती पूर्णपणे आमच्या उलगडा झालेला आहे की पूर्ण फॉर्म हे त्यांनी राणा पाटलांच्या घरी जाऊन त्यांच्या हातात दिले आणि त्यांच्याकडून एबी फॉर्म वाटण्यात आले आणि काही शिल्लक राहिलेले फॉर्म होते ते मल्हार पाटलांनी स्वतः फाडून टाकले. म्हणजे त्यांची एकाधिकारशाही चालू आहे. बीजेपीची लोक, बीजेपीची म्हणत नाही, मी परत सांगतोय, राणा पाटील स्वतःचे लोक वेगवेगळ्या पक्षात पाठवतात. घुसखोर म्हणजे राणा पाटील स्वतःचे घुसखोर वेगवेगळ्या पक्षात चालवून सगळे पक्ष स्वतः चालवण्याचं काम करतायत. ह्या जिल्ह्यातल्या जनतेला कळालेलं आहे, ते सर्वदूर सगळ्यांना समजलेलं आहे. मी आम्ही जाहीर सांगतो, तुमच्या माध्यमातून आम्ही जाहीर सांगतो, आम्ही भाजपचे लोक सुद्धा निवडून आणू, परंतु राणा पाटलाची लोक आणि मल्हार पाटलाची लोक आम्ही पाडण्याचं ह्या काम ह्या निवडणुकीमध्ये आम्ही नक्कीच करू. नक्कीच जर पाहिलं तर अप्रत्यक्षपणे कुठंतरी त्यांनी ही जी क्लिपमधील जे काही मुद्दे आहेत ते कुठंतरी ॲक्सेप्ट केलेले पाहायला मिळतात. एकंदरीत जर बघितलं तर कुठंतरी अत्यंत गंभीर असा प्रकार जो आहे तो कुठेतरी समोर आलेला आहे आणि यामुळं धाराशिव जिल्ह्यातील महायुतीत एकच खळबळ माजली असं म्हणता येईल. ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव.